या ठिकाणी चांगली मॅच पाहायला मिळते. गावदेवी सोनाली वर्सेस पंधरापती काल्हेर दोन टीम मधील द्वंद्व युद्ध या ठिकाणी आहे. मागील मॅच आपण जर पाहिली तर आयोजक टीम होती 56 धावा बनून सुद्धा त्या धावा वाचवता आले नाही आहे. त्याला कारण एकच की फटकेबाजी खूप सुंदर पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाज मिथुन तरे आणि विनायक पाटील दोघांनी आक्रमण जो चढवला तो काही उतरवला नाही आणि बरोबर सामन्याला विजय संपादन करून दिला. आणि आता मात्र या ठिकाणी पोहोचले आहेत. पाहूया आता या ठिकाणी कशा प्रकारे फाईट केली जाईल सोनाली टीम समोर. या ठिकाणी आपण पाहिलं तर भावाले गावचे उद्योजक समाजसेवक सन्माननीय सागरजी बावगावचे या ठिकाणी समाजसेवक सन्माननीय सागरजी शेवाले साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांचा करूया आपण येतुजे स्वागत आणि सन्मान. आपल्याकडे वेळ आहे तर ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये स्टार 11 चषक 2026 साठी भेट देण्यासाठी उपस्थित झालेले मान्यवर त्यांचा केला जातो या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. निश्चितच या ठिकाणी मान सन्मान दिला जातोय. सन्मान्य गुरुनाथजी गायकवाड साहेबांना विनंती की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सागरजी शेवाले साहेब आपण पाहू शकता व्यासपीठावरती एक चांगलं लाडकं व्यक्तिमत्व आहे त्यांचा केला जातोय मान आणि सन्मान. या स्पर्धेची मायेची उपदार शॉल फुलगुच्छ आणि आपण पाहिलं तर या स्पर्धेची गोड आठवण म्हणून मोमेंटस ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद. या ठिकाणी होते खेळाला सुरुवात. पहिले चेंडू आपण जर पाहिलं तर स्पेअर मारा पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल कॅप्टन वर्सेस कॅप्टन. दुसरा चेंडू दिशा देण्यासाठी केला गेला होता बट आपण पाहिलं तर किपरच्या हातामध्ये काही विसावला नाहीये आणि बायच्या स्वरूपात ही एक धाव येते. एका धावेने धावसंख्या 2 या अंकावरती जाऊन पोहोचली जाते. या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडू अडवता आला नाहीये. तसेच या ठिकाणी आपण पाहतोय सन्मान्य सनेजी सालवी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सपाट गावचे उद्योजक आपण पाहतोय समाजसेवक सनेजी सालवी साहेब सुद्धा आपण व्यासपीठावरती पाहतोय. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू सीमा पार जातोय चौकार. आपण करूया स्वागत आणि सन्मान सनेजी सालवी साहेबांचा येथे स्वागत आणि सन्मान केलं जाते. सपाटवरून या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आलेले आहेत. निश्चित बिझी शेड्यूल आहे परंतु आपण जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आलेले आहेत त्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि खूप खूप धन्यवाद. 4 धावा येत आहेत. धावसंख्येला आकार मिळते. धावसंख्या पुढे सरकते 6 या अंकावरती. हॅलो. या ठिकाणी बॅट्समन होतोय बाद झेलच्या स्वरूपात. उचलून धरली गेली आहे. बल्ला दे रे हात में तो काफी टांगाडा आहे. बॅट्समन बाद होतोय एलबीडब्ल्यू च्या स्वरूपात. बॅक टू बॅक या ठिकाणी पाहतोय आपण दुसरा विकेटचं पतन होत असताना विकेट हॅट्रिक जर या ठिकाणी कंप्लीट केली तर नानाशेठ गोंडले साहेबांच्या माध्यमातून आकर्षक कलरफुल टी शर्ट देण्यात येईल. पाहूया
आपण पाहिली या स्पर्धेची पहिली हॅट्रिक पाहायला मिळाली होती. राहुल माली यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट केली गेली होती. या ठिकाणी संतोष संतोष ढोंडल येतोय, पाहूया मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समन. आता मात्र फेकी सुंदर झालेला आहे आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला. अजून एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात होतोय बाद. क्या बात आहे. या ठिकाणी पाहिलं तर दुसऱ्या प्रयत्नामध्ये फलंदाज रनआउटच्या स्वरूपात झाले बाद. नवीन फलंदाज कोण येतोय पाहूया आता मात्र. मला गरम लागते. तुम्ही पिला का जाओ मला त्यानं हॉटेल कंपनी संतोष धोंडल आउट झाला. आता नवीन कोण आला? रवी आला का रे? चंद्रकांत पहिल्या ओव्हरचा या ठिकाणी खेळ समाप्त होतोय, कारण 45 खेळाडू या ठिकाणी संपले गेले आहेत. पाहूया आता दुसरा ओव्हर कोण घेऊन येते. या ठिकाणी पाहतोय 7 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत. चला आपण खेळायला सुरुवात करूया. पंच काय विषय? धाव धाव थोडा धाव, पोट होते कमी. मला गरम पाहिजे जमल. थंड आणतो भाऊ, सांगतो रे नका घेऊ. चांगला मिळेल का? चला खेळायला लवकर सुरुवात करूया प्लीज, विनंती असेल. या ठिकाणी पाहतोय आपण हवेमध्ये आहे चेंडू आणि दयावान भंडारी त्या ठिकाणी होते. झेल कनेक्ट करता आलं नाही आहे. प्रयत्न उत्तम पाहायला मिळाला, परंतु चेंडू हातामध्ये विसावला नाही आहे. आणि या ठिकाणी पाहतोय आपण सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती 8. कठीण काम होतं त्या ठिकाणी. यावेळेस मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न, उंची जास्त आहे, लांबी गाठेल का नाही, आणि झेलच्या स्वरूपात अजून एक फलंदाज होतोय बाद.
चला बॅट्समन चला पटापट मैदानाच्या आतमध्ये. गोरखनाथ येतोय. गोरख येतोय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. पाहूया. धावसंख्या जर पाहिली तर भरपूर कमी धावफलकावरती 8 लागली गेली आहे. यावेळेस पाहतोय आपण व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा हरीश तयार होतोय. या वेळेस मात्र फटका खूप चांगला सजवला गेलाय. चेंडू नाही थांबत, जातो सीमा पार. ब्रिगेड षटकार. शतरक्षक चेंडू आपण आणण्यासाठी जायचं नाही मैदानाच्या बाहेर. आमचे सेवन सेवक स्टार 11 लोणार संघाचे आपण फक्त जेवणच केले की काय, चेंडून देखील लक्ष द्या. आपण चेंडू बाहेर गेल्यानंतर लगेच फेकून द्यायचं मैदानाच्या आतमध्ये. संदेश पाटील त्यांना सदमा लागला, मॅच हारले आहे. जरी सावरू दे त्यांना त्याच्यातून. या ठिकाणी पाहूया पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होते. पटापट काहीतरी खेळण्याचा प्रयत्न. डबल माइंड आहे परंतु चेंडूला अडवला गेला आहे. सिंगल कंप्लीट झाली. दुसरीची मागणी करत असताना या ठिकाणी एक वर समाधान मानावं लागते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते धावफलकावरती 16. अल्पेश गायकवाड यांचा तो डायलॉग खूप फेमस आहे. 16 का डोला. कुठल्या टीमचा होईल बोलबाला पाहूया. या ठिकाणी सिंगल येते. सिंगलच्या मदतीने 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. पुढील चेंडू या ठिकाणी पाहूया. या वेळेसी तेच तर्रार चेंडू आहे. क्या बात आहे. पडल्यानंतर थोडस बाहेरच्या दिशेने सुद्धा वलन घेतला जातोय आणि काय वेग नाट पाहायला मिळाला. एक्सप्रेस डिलिव्हरी डॉट चेंडूचे होते. सांगता समाप्ती. धावसंख्या स्थिर 16 या अंकावरती पाहायला मिळते. षटकार आल्यानंतर कमबॅक केले जरूर आहे. ही मोठ्या खेळाडूची निशाणी असते. चुकी होते, चुकीला सावरणं गरजेचं. इथं मात्र संतोषाने चांगला फटका खेचला आहे. राजन आहे त्या ठिकाणी. निश्चित आपण पाहिलं तर खांद्याला दुखापत आहे. त्या कारणास्तव आपण पाहतोय अंडरआर्म थ्रो येतोय आणि सिंगलच मिळते. तरीही डीप मध्ये चेंडू होता. किती क्विकली चेंडूला फेकले गेले. या ठिकाणी सिंगलने धावसंख्या धावफलकावरती 17. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 17 लागली गेली आहे आणि खऱ्या अर्थाने लोणार टीम पराभूतला कारण म्हणजे 17 धावा पाहायला मिळाले. नाव घेत नाही. होत आहे भरपूर धावा होत्या परंतु वाचू शकले नाहीत. परंतु याच्यातून सीख मिळेल. प्रयत्न केले अरे जातील. मनोज, स्पर्धा कोणाची आहे? खर्च इतकं केलं तर धावा पण खर्च केला त्याने. खर्च आहे तभी तो चर्चा आहे. मिथून तर येतोय. काय गोलंदाजी केली होती मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर पाहूया. या ठिकाणी गोलंदाजी सुद्धा चांगली पाहायला मिळाली होती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती कवदेवी सोनाली टीम फाईट करतोय फलंदाजीच्या माध्यमातून मैदानात. स्वतः संघ नायक स्ट्रायकर यांना आपण पाहतोय. आणि जोडीला आपण पाहतोय गोरख मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू या वेळेस उडवला आहे. हवेमध्ये आहे. छत्रशी त्याच्या खाली. विनायक पाटील चुकी नाही आहे. वेल जेज कॅच. फलंदाज फेल ठरतोय झेलच्या स्वरूपात.
नवीन बॅट्समन मारुती येतोय. यावेळेस पाहतोय हलक्या हाताने खेळून काढलेला आहे चेंडू डीप मध्ये जातोय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि धाव घेतली जाते. सिंगल पेक्षा अधिक काय नाही आहे. एका धावेने धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 18 लागली गेली आहे. आता कुठे या ओव्हरमध्ये धाव बनली जाते. पहिल्या चेंडूवरती विकेटचा पतन इथं सिंगल पाहूया पुढे या चेंडूवरती किती धावा येत आहेत. यावेळेस हवेमध्ये आहे आणि इथं मात्र उत्तम झेल फलंदाज अजून एक होतोय फेल. झालेले आहेत सन्माननीय गणेशजी भोईर साहेब लोणारचे समाजसेवक उद्योजक त्याच्या समवेत आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी त्यांचंही मोलाचं सहकार्य मोलाचं योगदान सन्मान्य उत्तमजी थले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम. या ठिकाणी पाहूया पुढे चेंडू यावेळेस मात्र पटापट खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता. हो तसं बॅटच्या पट्यामध्ये येत नाही आहे आणि या ठिकाणी सिंगलच धाव पाहायला मिळते. आपण पाहिलं या व्यासपीठावरती मेगा सत्कार सन्माननीय सागरजी शेवाळे साहेबांचा पाहायला मिळाला, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज असे आकर्षक ट्रॉफी सुद्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. हे सर्व आमचे मान्यवर व्यासपीठावरती आमचे स्पॉन्सर आपण पाहू शकता. या सर्वांचं मनपूरक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इथं मात्र पाहतोय फटका फसला गेला. अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात होते पा जर पाहिलं तर तू चल मैं आया अशी परिस्थिती आहे. दुपारच्या सत्रामध्ये कदाचित जेवण कमी झालं असेल, लवकर घरी जायची काही जणू काय मैदानाच्या आतमध्ये दिसते. कारण एकही फलंदाज खेळपट्टीला टिकून राहत नाहीये, तल धरून राहत नाहीये. एका मागून एक फलंदाज बाद होत आहेत. जणू काय मे महिन्यामध्ये झाडाची पालवी खरते तसं विकेट खरत असताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र हवेमध्ये होता सेफ लँडिंग झाली, सिंगल कंप्लीट केली. पाहता पाहता दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळाली. दयावान भंडारी गोलंदाजी मार्कवरती भरपूर काळ क्रिकेटमध्ये व्यतीत केले गेलं आहे. आपण पाहिलं तर 50 प्लस आहेत, परंतु आजही तीच ताकद ती दहशत पाहायला मिळते. दयावान भंडारी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करत असताना टर्न होत आहे. अतिशय वेगवान चेंडू हाताला होता, परंतु चेंडूला टर्न केलं. शैलेश आहे त्या ठिकाणी फेकी होते. सिंगलच धाव कंप्लीट केली जाते. एकेका धावेसाठी संघर्ष करावा लागते, झुजावं लागतंय. आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती आहे 20 आणि आतापर्यंत फलंदाज बाद झाले आहेत
8. 22 झाल्या. काय बघ कसा काय विषय 22. आणि या ठिकाणी अजून एक फलंदाज होते बाद. आता मात्र जखमी शेर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर के के मडवी या ठिकाणी आपण पाहतोय येतोय मैदानाच्या आतमध्ये, पायाला दुखापत आहे तरी सुद्धा मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय कैलाश मडवी. जखमी शेर आलेला आहे. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल, कारण मैदानाच्या बाहेर तडफडत होते, एकामागून एक फलंदाज बाद होते, कुठेतरी चिंतेचा वातावरण त्यांच्यावरती सुद्धा होता. आता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. निश्चित आपण पाहिलं तर आय थिंक सारंगाव या स्पर्धेमध्ये खेळत असताना तिथे स्लिप झाले होते आणि आपल्या डोक्यावरती मार लागला होता आणि तिथनं मात्र अजून कव्हर झालेले नाहीत. परंतु या ठिकाणी खेळी करण्यासाठी धावतोय 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 आणि अखेरकार एक धाव पूर्ण झाली आहे. मरता क्या ना करता काय करेल बिचारा, आल्या मैदानाच्या आतमध्ये टीमची अवस्था पाहत नाहीत. आणि खऱ्या अर्थाने योद्धा असेल ना, योद्धा जर मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर ती जी गोष्ट आहे ती करणं गरजेचं असतं आणि त्या पद्धतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये होतोय. पुढे चेंडू यावेळेस पाहतोय गॅप मध्ये आहे, दुरून क्षेत्ररक्षक पोहोचला जात नाहीये, चेंडू मात्र पोहोचला जातो सीमा पार, चौकार. फलकावरती 28 लागले गेले, 29 या ठिकाणी आव्हान ठेवलं गेलं आहे. गावदेव ओवली, चला आपण तयार राहा. पूर्ण टीमचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचंही पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दिली तुला जाम मारीन मी. 29 धाबा बनवायचेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की टीम आई गावदेवी सोनाली टीम आपला फिल्डिंग लावण्याची तयारी करते. वेलकम आई गावदेवी, पूर्ण टीम संघाचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम यशवंत शिंदे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मनोजी टावरे, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. उपस्थित या व्यासपीठावर उत्तमजी तळे, लोणार गावचे समाजसेवक आणि गणेशजी भोईर यांची देखील उपस्थित झालेले आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय गणेशजी काळेकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते सन्मान करायचे. आपण उपस्थित उत्तमजी थळे उपस्थित आहेत या व्यासपीठावर, त्यांचा आपण सन्मान करायचा. नक्कीच आमचे कॅमेरामॅन, आपण आपला कॅमेरा व्यासपीठावर घ्यायचे. हर्ष, आमचे कॅमेरामॅन हर्ष आयोजकांच्या मदतीला नेहमी धावत असतात. आज कॅमेरा म्हणून ऑपरेटर म्हणून काम करतात या स्पर्धेमध्ये. घरची स्पर्धा आहे आणि घरची स्पर्धा म्हटली की खर्च भरपूर वाढवत आहेत स्पर्धेमध्ये.
सन्माननीय कृष्णजी मडके आपण आपल्या शुभास्ते पुढील सन्मान करायचा आहे. सन्माननीय गणेश भुईर उपस्थित आहेत, त्यांचं पण स्वागत आणि सन्मान करायचं आपण व्यासपीठावर. मडके साहेब आपण हा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. हे आपण पाहतोय स्वागत आणि सन्मान केला जातो या व्यासपीठावर. हे आपण पाहतो टीव्ही मॉनिटरवर स्वागत आणि सन्मान दाखवला जात आहे. वेलकम पंकज देसरकर इथे उपस्थित झालेले आहेत, जे मुंबई क्रिकेट असोसिएशन करिता ते क्रिकेटर म्हणून खेळत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे. पंकज यांची उपस्थिती झालेली आहे या व्यासपीठावर. ऍज अ क्रिकेटर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे पंकज. मुंबई क्रिकेट असोसिएशन करिता ते क्रिकेट खेळत आहेत आणि आज आपल्या गावच्या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. आणि लोणार गावचे ते भाचे आहेत. काय बात आहे, मामाच्या गावाला जाऊया. नक्कीच आपलं मामा परिवाराच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच गायकवाड परिवारांचे ते भांजे आहेत. चला ऑन गोईंग मॅच कडे जाऊया. गोलंदाज तयारी करत आहे अरुण पाटील. अगदी धावा कमी आहेत आणि डिफेन्स करायचे सोनाली टीम संघाला. आणि पुन्हा एकदा तोच वार सुरू ठेवण्याकरिता मैदानाच्या मध्ये मिथून तरे आणि विनायक पाटील तुम्हाला पाहायला मिळतोय. मागचा सामना जो होता 10 विकेटनं जिंकला होता मॅच. लोणार संघाला घरच्या मैदानावर पराभूत केला होता. आणि असं म्हटलं ते इलाका हमारा धमाका हमारा ही रहेगा मध्ये धमाका चांगला राहिला. आता इलाका गाजवलं कालेल टीम संघाने मागच्या मॅच मध्ये. अरुण पाटील गोलंदाज तयारी करताना पॉवर प्लेचा पहिला चेंडू स्टॅकिंगवर फलंदाज मिथून. पहिला चेंडू लोअर फुलटा चेंडू समोर खेळला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला गोरख चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट होत आहे. पहिली धाव स्कोर कार्डवर इथे जोडली जाते मिथून याच्या माध्यमातून. आता मात्र विनायक पाटीलला पाहतोय स्ट्रायकिंग वर. ना एक्का ना दुक्का सीधा छक्का लगाने का प्रयास था पर मात्र चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर वाईटचा इशारे होते. जोरदार अपील देखील राहिली होती. चांगला खेळ पाहतोय आपण. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपर अरुण पाटील. अंपर इज डिसिजन इज लास्ट डिसिजन. अंपर बाहू पाटील असंही आपण पाहतोय की वन ऑफ द बिग अंपर बिग मॅन. नक्कीच भरपूर वेळ मॅच थांबवली होती. अखेरकार केकेने सांगितलं की ठीक आहे अंपर इज बेस्ट जज. पुढचा चेंडू शॉर्ट बॉल. भगवान पाटील यांचे मिसफील. कॅप्टन आहेत तिथे संतोष पाटील चांगला बॅकअप करताना. फक्त एकच धाव घेता आली आहे. विनायक पाटील आपलं खातं खोलताना टीमची धावसंख्या 3 धावा धावबलकावर. वेलकम यशवंत शिंदे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मनोजी टावरे साहेब उपाध्यक्ष आहेत संघटनेची, त्यांची देखील उपस्थिती झालेली आहे. आज विठ्ठल गायकवाड ऍज अ कॅप्टन म्हणून काम करतायत. इथे चेंडू हवेमध्ये मात्र इनफिल्डच्या वरतून चेंडू कव्हर क्षेत्राच्या बाहेर जाणारा हा चौकार बाद आहे. रवी पाटील पोहोचले अगोदर. सकाराम यांच्या दोघांमध्ये शरद लागली होती. रवी पाटील आणि असे ते भरपूर धावतच असतात. त्यांची स्पर्धा देखील चांगली राहिली होती. SPL सोनाली प्रीमियर लीग भव्य नाईट स्पर्धा खेळवण्यात आली होती. अंतरम क्रिकेट होतं आणि भरपूर एन्जॉयमेंट केलं होतं आणि ते मालिकावीर बनले होते त्या स्पर्धेमध्ये. स्पोर्ट्स सायकल मिळाली होती. मोठा फटका समोर लॉब केलाय. गोरख चेंडू खाली येतोय. चुकी झालीये. पहिल्या प्रयत्नामध्ये नक्की झेल सुटली. आता डायरेक्ट हिट. पुन्हा एकदा गोरख तिथे. एका चेंडूवर 2 जीवनदान. एक तर झेल सुटली, एक तर रनआउट वाजले तिथे. अरुण पाटील पॉवर प्लेचा षटक टाकत आहेत. धावा झालेल्या आहेत त्या 8 धावा धावफलकावर.
भाऊ पाटील या मॅचचे पंच, ऑफिशियल पंच आहेत. प्रत्येकी 40 प्लसच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की सुनील म्हात्रे, सुरेश गरज सर, भाऊ पाटील, लारा सर यांचं उत्तम दर्जाचं काम राहिलं. आणि आता मोठा फटका, आता गोरख चुकी करणार नाहीये. मागच्या चेंडूवर चुकी झाली होती, झेल सुटली आणि पूर्णपणे जेव्हा झेल पकडलं तेव्हा राग देखील काढला होता या चेंडू मागे. विकेट अखेरकार सोनवणे टीम संघाला मिळाला. आज पूर्णपणे फिट नाही राजन पाटील, राजन डी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर आज कॅप्टन म्हणून, कारण की टीमचे विजय पाटील कॅप्टन सध्या तरी वे टू पुणे, पुणे या परिसरामधून युट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहेत. मोठा फटका खेळला ऑन साईडला, आता ही सुरुवात, चेंडू झाला सीमारेखा पार, येतोय चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या झाली आहे ती 12 धावा धावफलकावर. आई गावदेवी ओली टीमचे कॅप्टन, आपण या टॉस बॉक्स मध्ये पोहोचा आपण, कारण की असं वाटतंय मूड बनवलाय की लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याच्या मार्गावर दिसत आहेत दोन्ही फलंदाज. कारण की लक्ष 29 धावांचं आहे आणि पहिल्या षटकामध्ये टोटल 12 धावा आलेले आहेत. प्रत्येक व्यक्तीला दिवसामध्ये 3 ते 3.5 लिटर पाणी पिणं फार महत्वाचं आहे. एवढं वातावरण हॉट आहे, तर त्याच्यामध्ये हार्शनेस जवळजवळ 5 लिटर पाणी पिले सकाळपासून, इतकं गरम होते त्याला. आता गोलंदाजीमध्ये आपण पाहतो की संतोष आलेला आहे आणि संतोषला पाहूया आपण किती धावा खर्च करताना बघणार आहोत. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक स्पेअर लेगला, पंचांच्या ठीक बाजूने चेंडू निघून गेलाय. भगवान पाटील चेंडूला उचलतायत, फेकतायत, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेले. खऱ्या अर्थाने भाऊ पाटील आम्हाला असं वाटलं होतं की तुम्ही चेंडू अडवणार आहेत की काय. 500 रुपयाचा डन आहे, माहिती आहे ना. धावसंख्या 13 धावा धावफलकावर, 13. पुढचं चेंडू, चांगला स्ट्रोक ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये. दिनेश वजरे चेंडूला फील्ड करतो, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी होती तिथे. थ्रो थोडस स्लो येतो, 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. पुन्हा एकदा आता फर्स्टला गेलाय, आता स्वतः संतोष चेंडू खाली चुकी करणार नाहीये. विकेट मिळतोय, कॅप्टनचा विकेट मिळालाय. कॅप्टन राजन डी बॅक टू डगआउट.
8 धावा अजूनही दूर बाकी आहे ते विजयापासून काल्ले टीम. आज लोणार संघाने सर्वांना निराश केलं. स्वतः आयोजक आहेत ते पूर्णपणे फ्री झालेले आहेत. 56 धावांचं टार्गेट असं वाटत होतं की सहजरित्या डिफेन्स केल्या जातील, मात्र काल्ले संघाच्या फलंदाजांनी चोपतट ठेवला होता. संतोष पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुढे निघून मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईंडिंगला क्षेत्ररक्षक आहे तिथे, एक सिंगल धाव मिळते. धाव संख्या 22 धावा धावफलकावर. अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा एका हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न झाला होता. धाव मात्र घेण्याचा प्रयत्न इथे मिथून करत नाहीयेत. डॉट चेंडू, षटक समाप्त. असं बघायला गेलं की संतोषने देखील गोलंदाजी केली आहे, फक्त त्यांनी 10 धावा खर्च केला, विकेट देखील त्यांना मिळाला. आता 12 चेंडू मध्ये थांबवायचे तर 7 धावा. या षटकामध्ये 2 ते 3 विकेट जर आले ना तर मजा येईल. आज 2 ते 3 चेंडू कैलाश यांना खेळायला मिळाले, ते खेळले ते, मात्र जास्तच पायाला दुखापत आहे म्हणून ते मैदानाच्या बाहेर. नक्कीच इम्पॅक्ट प्लेअर म्हणून ते आले होते, पुन्हा मैदानाच्या बाहेर गेले. आणि तिथे आता आपण पाहतो की ती मॅच बघतायत मैदानाच्या बाहेरून. संतोष पाटील टीमचे कॅप्टन, चायनामॅन गेंदबाज, चला तो शाम तक नाही तर शाम तक. आणि आता हा स्ट्रोक बनवलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग, एक धाव पूर्ण, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. वेलकम विठ्ठल गायकवाड, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पाहूया एखादा मोठा फटका मारून मॅच जिंकेल का. मिथूनचे प्रयत्न तेच दिसत होते. चेंडू हवेमध्ये, आम्हाला देखील ठाऊक होतं की झेल होणार नाहीये, की भरपूर ते धावले चेंडू मागे. आणि ज्या प्रकारे झेल पकडण्यासाठी ते 2 हात पुढे केले होते ना, एखादा झाडावर चढलेला व्यक्ती जसं खालती आंबे फेकत असतो त्या प्रकारे आपण झेल पकडतो, त्या प्रकारचा सापडा रचला होता तिथे. आई गावदेवी ओली टीमचे कॅप्टन, चला सन्माननीय अरविंदजी भोईर साहेब, आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचे. मनोदादा उद्या पुन्हा एकदा लोणार संघाचे खेळाडू खेळतील, पंचायत समितीचे जे खेळाडू आहेत ते खेळतील, म्हणजे एका स्पर्धेमध्ये 2दा त्यांना संधी मिळेल. कारण की समोर पडगा पोलीस, जसं एखादा वातावरण खराब झाल्यावर जशी लाठीचार्ज करतात तसं उद्याचा दिवस असेल असं वाटतो. 3 धावा पाहिजे फक्त. त्याच्यावर देखील कंट्रोल हुकचा फटका, चेंडू उचलण्या अगोदर एक धाव पूर्ण केली जाते. संतोषचं म्हणणं होतं की डायरेक्ट हिट होऊ दे. धाव संख्या 27 झालेली आहे. मॅच फिनिश. मिथून तरेच्या बॅटमधून येणारा हा षटकार. अभिनंदन टीम बंद्रा मारुती काल्हेर, अभिनंदन सुजित पाटील, तात्या शेठ, अभिनंदन टीमचे कॅप्टन राजेंडी, अभिनंदन कॅप्टन आज विजय पाटील यांच्या अनुपस्थितीमध्ये देखील 2 सामने इथे जिंकलेले आहेत काल्हेर टीम संघ, त्या संघाचं खूप अभिनंदन. हडलक टीम आई गावदेवी, सोनाली टीम जास्त दूर नाहीये, बाजूलाच गाव आहे, आरामात जातील कारण की शेवटपर्यंत राहतील आजच्या दिवसामध्ये. तर आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. आणि कॅच ऑफ द मॅच योगेश, ज्याने 3 झेल पकडल्या होत्या. योगेशला सर्वप्रथम